एकनाथ शिंदे हे आनंद दिघ्यांचे कार्यकर्ते आहेत आणि आजही ते जरी मुख्यमंत्री पद उपभोगून झालं असलं आणि आता उपमुख्यमंत्री असले तरी ते मुळात हाडाचे कार्यकर्ते, पिंड त्यांचा कार्यकर्त्याचा आहे. त्यामुळे कोणाच्याही मदतीला धावून जाणं म्हणजे विधानसभा सेशन असंच चालू होतं, पावसात ते इरशाळवाडीची दुर्घटना घडली. तर विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेनी जेव्हा उत्तर दिलं तेव्हा सांगितलं की मी इरशाळवाडीला गेलो होतो. म्हणजे खरं तर अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यावर लगेच जाणं धोकादायक देखील असतं. पण स्वतः एकनाथ शिंदे तिथे गेले पावसात. तसंच ही जी अ, आरोग्य सेवा जी आहे, वैद्यकीय सेवा जी आहे, त्याबद्दल पण एकनाथ शिंदेला खूप आस्था आहे आणि त्यांनी कुठेही अँब्युलन्स पाठवणं म्हणजे परराज्यात देखील त्यांनी अँब्युलन्स पाठवलेल्या आहेत लोकांच्या मदतीसाठी. एखादी दुर्घटना घडली, पूर आला, भूकंप झाला तर. तसंच त्यांची जी अँब्युलन्सची योजना आहे, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 108 नंबरची जी सेवा आहे, की अचानक हार्ट अटॅक आला तर 108 फिरवतात आणि लोक अँब्युलन्स येतात. तर त्याच्यामध्ये बीव्हीजी ग्रुप जो आहे हनुमंत गायकवाडांचा, त्यांनी अँब्युलन्स मोठ्या प्रमाणावर पुरवल्या पूर्वीपासून. अर्थात तेही तसे शरद पवारांच्या जवळचे किंवा असे एक उद्योजक आहेत आणि त्यातनं त्यांनी अनेक प्रकारचे व्यवसाय उभे केलेले आहेत. त्यांना पार्लमेंटच्या इथल्या स्वच्छतेचंही कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे आहे, आतलं सफाईचं वगैरे, वगैरे. तर ज्यावेळेला हे अँब्युलन्स देण्याचा विषय आला, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. अर्थात सर्वाधिकार मुख्यमंत्र्याकडे असतात हे आपल्याला माहिती आहे. जरी आरोग्य खातं तानाजी सावंतांकडे होतं. तसं अँब्युलन्सच्या खरेदीचा विषय जो आहे त्याच्यामध्ये अर्थातच एकनाथ शिंदेंनी देखील उपमुख्यमंत्र्यांचाही सेल काढलेला आहे मदतीचा. कारण त्यांना माहिती आहे यातनं दुवा मिळते आणि आपल्याला पॉलिटिकल मायलेज घेता येतं हे स्वच्छपणे माहिती आहे. म्हणजे त्यांचा हेतू पॉलिटिकल मायलेजपेक्षा लोकांना मदत करण्याचा आणि त्याच्या आधारे अल्टिमेटली ते मिळतं हे माहिती आहे. एक दुसऱ्याला पूरक आहे. म्हणून अँब्युलन्सेस घेताना जेव्हा या अमित सावंतांच्या कंपनीला सगळं कॉन्ट्रॅक्ट द्यायचा विषय झाला, तेव्हा बीव्हीजी ग्रुपने त्याला आक्षेप घेतला. त्याच्याविरुद्ध स्ट्रॉंग आक्षेप घेऊन कोर्टापर्यंत जायची जेव्हा धमकी दिली, त्याच्यानंतर साधारणपणे निम्म्यापेक्षा जास्ती कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते अँब्युलन्सेसचा अमित सावंत यांच्या कंपनीला आणि निम्मं बीव्हीजी गायकवाडांच्या कंपनीला असं ते वाटणी झालेली आहे. आता बीव्हीजी ग्रुपचा बिझनेसपेक्षाही ते 108 आधीपासून चालवत होते, तेव्हा त्यांचा लेजिटिमेट क्लेम होता. पण अमित साळुंख यांच्या कंपनीला देताना गैरव्यवहार झालाय का? किंवा त्यातनं श्रीकांत शिंदेच्या फाउंडेशनला पैसे जात आहेत का? मुळात अँब्युलन्सेस आहेत, त्याची जी कॉन्ट्रॅक्ट आहे ती 100 कोटीचं असताना 800 कोटीपर्यंत फुगवलं गेलं. तर हा आरोप संजय राऊत करतात. त्यात तथ्य किती काय हे सगळं चौकशांती पुढे येईल. पण आज मी तिला तरी साळुंखे अटक झाल्यानंतर अँब्युलन्सेसच्या घोटाळ्याची चौकशी, मग त्याच्यात श्रीकांत शिंदे फाउंडेशनला काही पैसे मिळाले का, हे सगळं एस्टॅब्लिश व्हायला जर खरं असेल तरी खूप दीर्घ काळ लागेल.